नमस्कार. महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी पुणे, डिपार्टमेंट ऑफ बॉटनी, आर.जे. कॉलेज घाटकोपर आणि बाळासाहेब खर्डेकर कॉलेज वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मंथली लेक्चर सिरीज 2026 या आजच्या सत्रासाठी मी सर्वांचं स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाला ज्या वक्त्या म्हणून उपस्थित आहेत, डॉक्टर सुजाता तेतली यांचा परिचय करून देताना मला आज अत्यंत आनंद होत आहे. नमस्कार. या मंथली सिरीजच्या अंतर्गत आजचा विषय आहे वनस्पती वाण संरक्षण आणि कृषक अधिकार अधिनियम. संशोधन म्हणजे केवळ नवीन गोष्टींचा शोध नव्हे, तर समाजाच्या प्रगतीसाठी ज्ञानाचा उपयोग करण्याची एक अखंड साधना आहे. अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचं स्वागत करून देण्यात आज मला अतिशय आनंद होत आहे. प्रथम मी मॅडमचा थोडक्यात परिचय करून देतो. डॉक्टर सुजाता तेतली ह्या सध्या ॲज अ टेक्निकल कन्सल्टंट, प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स राईट ऑथॉरिटी इथे पुणे जी ब्रांच आहे, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ह्या टेक्निकल कन्सल्टंट या पदावरती काम करत आहेत. मॅडमचं वनस्पती प्रजनन, अनुवंशशास्त्र, द्राक्ष शेती आणि फलोत्पादन या क्षेत्रातील 30 वर्षांहून अधिक अनुभव असलेले त्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथून BSc कृषी आणि MSc कृषी अशा पदव्या संपादन केल्या असून पुणे विद्यापीठातून वनस्पतीशास्त्र विषयात PhD प्राप्त केली आहे. त्यांच्या सायटोजेनेटिक स्टडीज ऑफ क्रोटलॅरिया स्पीशीज या संशोधन प्रबंधाला विशेष गौरव मिळाला आहे. मॅक्स पुणे येथे संशोधन फेलो, संशोधन सहयोगी, नंतर प्रकल्प प्रमुख तसेच संशोधन शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. मॅक्स आघरकर रिसर्च इन्स्टिट्यूट इथून रिटायरमेंट घेतल्यानंतर पुणे येथे द्राक्ष पिकावरती ICAR AICPR प्रकल्पाच्या प्रभावी म्हणून कार्यरत असून PPV FRA या पुणे शाखेच्या पश्चिम विभागाच्या प्रभारी पदाची जबाबदारी मॅडम सध्या सांभाळत आहे. त्यांच्या संशोधनातून ARI 516, मॅक्स 516 ही द्राक्षाची जात तसेच बिन बियांची ARI 516 विकसित करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे. पश्चिम घाटातील ब्रॅकिस्टेल्मा नवरोजी व सुडो झॅन्थेरा माधवी या वनस्पती प्रजातींच्या शोधातही मॅडमचे महत्वपूर्ण योगदान आहे. त्यांना राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती, ICAR शिष्यवृत्ती, ASPEE सुवर्ण पदक तसेच आघरकर गोल्ड मेडल या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे 5 संदर्भ ग्रंथ, 8 पुस्तक प्रकरणे आणि 28 संशोधन निबंध व 40हून अधिक लोकप्रिय लेख प्रकाशित केले आहे. अशा या बहुआयामी संशोधक, मार्गदर्शक व प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर सुजाता तेतली यांचे आपण मनपूर्वक स्वागत करूया आणि मी त्यांना विनंती करतो की आजच्या सत्राची सुरुवात करा. धन्यवाद. नमस्कार सर. तुम्ही खूपच माझं इंट्रोडक्शन खूपच मोठं करून दिलंय, त्यामुळे मला ऍक्च्युली एक प्रकारचं प्रेशर आलंय. आपण आता आजचा विषय आहे आपला, मी आता आधी पहिलं शेअर करते. येस. नमस्कार सगळ्यांना. आणि आपला आजचा विषय आहे पीक वाण आणि शेतकरी अधिकार संरक्षण अधिनियम 2001. सरांनी सांगितल्याप्रमाणे मी आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट मधून रिटायर होऊन हे पीक वाण PPV FRA ला जॉईन केलंय मागच्या डिसेंबर पासून. आणि तिथे असताना ARI ला असताना मी आमची द्राक्षाची व्हरायटी आम्ही संरक्षित पहिल्यांदा केली, रजिस्टर केली. नंतर मी काही शेतकऱ्यांना मदत केली, 6-7 शेतकऱ्यांना मदत केली आणि त्यांची ही व्हरायटी आम्ही रजिस्टर करून दिली. त्यामुळे त्या अनुभवाचा फायदा घेऊन मी इथे जॉईन झाले.
आणि खूपच महत्वाचा विषय आहे आणि खूपच इंटरेस्टिंग काम आहे. त्यामुळे मला अ, त्याच्यात खूप इंटरेस्ट वाटतोय आणि मी करायला लागले आणि महत्वाचं आहे मेन म्हणजे. आपण म्हणतो की भारत हा पहिल्यापासून लहानपणापासून आपण एक वाक्य शिकत आलेलो आहोत की भारत हा शेतीप्रधान देश आहे. पूर्वी आपल्याला सुमारे 80% लोक शेती करत होते. आज तेवढे नाहीयेत. आज तरी सुद्धा आज 50% म्हणजे 48 ते 50% लोक अजूनही शेती करतात आणि 5-7% लोक हे शेतीच्या व शेतीच्या रिलेटेड जे उद्योगधंदे आहेत त्याच्याशी निगडीत आहेत. आणि अजूनही आणखीन एक आपण वाक्य नेहमी शिकलो, की भारतात आपण भारतीय लोकांचं प्रमुख अन्न हे भात आहे. तुम्हाला माहिती असेल, की पूर्वी आपल्या देशात 1,10,000 एवढ्या जाती होत्या म्हणजे वाण होती. त्यापैकी आज मितीला लागवडीखाली फक्त 6,000 एवढीच वाणं शिल्लक आहेत. मग उरलेली वाण गेली कुठे? सगळी लुप्त झाली आहेत. आणि अ, मग आता काय? तर जी शिल्लक आहे, ती आपल्याला आधी संरक्षित करायला पाहिजे. तर तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते, की माझ्या आपल्या भाषणाचं स्वरूप असं असणार आहे, की आधी पीक-वाण शेतकरी अधिनियम म्हणजे काय हे सांगू. नंतर हा कायदा कोणासाठी आहे हे सांगू. नंतर कायद्याचा इतिहास. नंतर त्या पीक-वाण नोंदणीचे निकष काय असतात किंवा नोंदणीच्या श्रेणी कुठल्या-कुठल्या श्रेणीमध्ये नोंदणी करता येते आणि पीक-वाण नोंदणी करताना लागणाऱ्या कागदपत्रांची यादी काय असते आणि ही नोंदणीची प्रक्रिया कशी चालते आणि आजपर्यंत आपण किती नोंदणी केल्या आहेत, या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेऊ. सध्या मी सांगेन माहिती आणि मग तुम्हाला जर काही प्रश्न असतील, तर त्यांची उत्तरं द्यायचा मी प्रयत्न करेन. ठीक आहे. नंतर आता मगाचचं आपण पुढे सुरू करूया, की आज म्हटलं तसं, की 1,10,000 जी वाणं होती, त्यापैकी आज फक्त शिल्लक आहेत 6,000 म्हणजे 6% बापरे! सुद्धा नाहीयेत. उरलेली वाणं लुप्त झाली आहेत किंवा शेतकऱ्यांकडे थोड्या प्रमाणावर आहेत. मग राहिलेली वाणं आहेत, ती आपल्याला संरक्षित करायला पाहिजेत किंवा कुठे आहेत ती शोधून काढायला पाहिजेत. जे संरक्षण करतात त्यांना उत्तेजन दिलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे किंवा नवीन वाण निर्माण करण्यासाठी आपण बरं हे करायचं? तर हे नवीन वाणं आपल्याला जेव्हा नवीन वाणं उत्पन्न करायची असतात, तेव्हा ही एक्झिस्टिंग वाणं आहेत जी उत्क्रांतीच्या काळात डायव्हर्सिटीने वेगवेगळी तयार झालेली जी वाणं आहेत, ती आपल्याला त्यापासूनच निर्माण करू शकतात. म्हणजे आड्यात असलं तरच ते पोहऱ्यात येणार. म्हणजे जेव्हा नवीन आपण वाण तयार करतो, ते आधी जुन्या असलेल्या विविधतेचाच उपयोग करून आपण नवीन वाण तयार करतो. म्हणून त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला जुनी वाणं, जर्म प्लाझम म्हणतो आपण, ती विविधता पहिल्यांदा टिकवायला पाहिजे. मग आता जी आहेत, जे लोक करतायत किंवा जे आता लोक त्यासाठी बियाणं बँका करतायत किंवा वेगवेगळे शेतकरी आपली साठवून ठेवतात. त्या लोकांचं आपल्याला त्यांना उत्तेजन दिलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्या लोकांना मदत केली पाहिजे. ह्या सगळ्याचा विचार आपल्या भारत सरकारने केलेला आहे. आज आपली इतकी परिस्थिती वाईट आहे, की आपल्या ज्या 7,000 वनस्पतीच्या प्रजाती आहेत, त्यापैकी फक्त आपल्या 150 हून कमी प्रजाती आपल्याला व्यावसायिक स्तरावर आपण लागवड करतो. आणि मी तुम्हाला आता म्हटलं तसं, की ह्या सगळ्या विविधतेत आपल्याला कीड, रोग किंवा हवामान बदलांचा जो आता आपल्याला प्रश्न आहे, की आज आपण बघतोय, की आजही पाऊस नाहीये अजून. म्हणजे केवढी भयानक परिस्थिती आहे. त्याला जर या अशा हवामान बदलाला तोंड द्यायचं असेल, तर ही आपल्याला जुनी वाणच कामी येणार आहेत. तर ते पहिल्यांदा त्याचं संरक्षण झालं पाहिजे. या सगळ्याचा विचार आपल्या भारत सरकारने केलेला आहे. दुसरी गोष्ट, की आता हे जी 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 वाणाची विविधता आहे, तर त्यातूनच आपण म्हटलं, की नवीन वाणं आपण निर्माण करू शकतो. मग मग नवीन वाण निर्माण करताना या बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणा किंवा रिसर्चर्स म्हणा, ते लोकं ह्याच संसाधनांचा वापर करतात.
आणि त्याचा संकलन करून करून म्हणा किंवा निवड पद्धतीने म्हणा किंवा अन्य वेगवेगळ्या वेगवेगळ्या मेथड्सनी आपल्या नवीन वाणं निर्माण करतात. ह्या कंपन्या किंवा हे लोक भरपूर नफा मिळवतात, परंतु ह्या नफ्यात कुठलाही वाटा शेतकऱ्यांना मिळतो का? तर शेतकऱ्यांना मिळत नाही. मग शेतकऱ्यांना वाटा व त्याचा नफ्यातला वाटा कसा मिळेल? ह्या सगळ्याचा विचार करून भारत सरकारने आपल्याला नवीन हा कायदा निर्माण केलाय. आपल्या समोरची आव्हानं काय आहेत? तर शेतकऱ्यांच्या वाणांचा, स्थानिक जातींचा किंवा वन्य प्रजातींचा हा सगळा ऱ्हास होतोय. आता ह्या ऱ्हास होण्याची कारणं पुष्कळ आहेत, आपल्याला माहिती आहेत. हे ग्रीन रिव्होल्युशन हे त्यातलंच, हरित क्रांती हे त्यातलंच एक कारण आहे किंवा जास्त उत्पन्न देणाऱ्या जातींमुळेच आपल्या त्याच लागवड केली जातं. कारण पूर्वी बरोबर आहे, पूर्वी आपल्या सबसिस्टन्स फार्मिंग म्हणजे उदरनिर्वाहापुरती शेती असायची. पण जेव्हा आपण कमर्शियल फार्मिंगकडे व्यावसायिक म्हणून जेव्हा बघायला लागलो, त्यावेळेला आपण जे विकलं जातं तेच पिकवलं जातं. त्या अ, आधारे आपण ह्या बाकीच्या वनस्पतींचा ऱ्हास झालेला आहे. आता आंब्याच्या जर जातींचा विचार केला तर आपण केसर आणि अल्फान्सो हापूस सोडला तर आपण बघतच नाही. मग इतर जातीचं काय? मग त्या उद्या पुढे ह्या हवामान बदलाला तोंड देण्यासाठी काही गरज आहे नवीन जाती तयार करण्यासाठी, त्यावेळी अचानक कुठून आणणार? तर ह्या जातींचं आपल्याला संरक्षण करायला पाहिजे, त्या जातींचं आपल्याला रजिस्टर कुठेतरी नोंद करायला पाहिजे, साठवून ठेवायला पाहिजे. तर हे आपल्याला त्याचं महत्व आहे. तसंच म्हणजे आपल्याला भविष्य काळातलं पीक सुधारण्यासाठी अ, हा पर्यायामध्ये आपल्याला घट होती. आपण जर फक्त आपल्याला नवीन नवीन जातीच्याच मागे लागलो तर. आणि त्याच्यामुळे आपली अन्न हम्म. सुरक्षेच्या बद्दल इथे आपल्याला धोका निर्माण होतो. त्याच्यामुळे ही सगळी आपल्या समोरची आव्हानं आहेत. त्यामुळे हे शाश्वत शेतीसाठी वनस्पतींच्या जातीचं संवर्धन हे अत्यंत आवश्यक आहे. तसंच वनस्पती प्रजनकाचे म्हणजे जे निर्माण करतात, म्हणजे मग ते शेतकरी असेल किंवा किंवा प्रजनक ब्रीडर्स म्हणतो आपण ते असतील, तर त्यांचं योगदान ते महत्वाचं आहे. ते ओळखणं, त्याचं संरक्षण करणं हे महत्वाचं आहे आणि म्हणूनच PPVFRA अधिनियम 2001 अस्तित्वात आला. PPVFRA अधिनियमचं त्यांचं महत्वाचं काम काय आहे? तर ह्या जातींचं संरक्षण करणं, नंतर जनुकीय संसाधनांचं संरक्षण हे सुनिश्चित करणं आहे. नंतर तसंच शेतकरी हक्कांचं जतन आणि वनस्पती प्रजननाला नाविन्य त्याच्यातल्या नवीन नवीन व्हरायटीज निर्माण करायला चालना देणं हेही काम PPVFRA करतं. आता त्याचबरोबर आता मी ही बॅकग्राऊंड सांगितली. त्याचप्रमाणे आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन भारतीय व्यापार संघटनेची जेव्हा स्थापना झाली त्याचा भारत हा एक संस्थापक सदस्य होता. त्याच्यामध्ये एक अशी ही अट होती की आपल्याला शेतकऱ्यांचं जे प्रजनन करते आहेत, ब्रीडर्स आहेत, त्यांच्या हक्कांचं आपण संरक्षण करायला पाहिजे. तर त्यामुळे त्या करारानुसार, ट्रिप्सच्या करारानुसार आपल्याला ते करणं पण इम्पॉर्टंट होतं. त्यामुळे भारत सरकारने वेगवेगळ्या ठिकाणचा अभ्यास करून, वेगवेगळ्या देशात काय चालतं, कसं संरक्षण केलं जातं, या सगळ्याचा अभ्यास करून एक आपली सुई जेनेसिस म्हणतात, अद्वितीय प्रणाली अशी स्वीकार केली. आणि त्यातून हा आपल्याला पीकवाण आणि शेतकरी अधिकार अधिनियम 2001 साली हा अस्तित्वात आला. आणि त्याची अंमलबजावणी पार्लमेंटमध्ये हा कार्यान्वित केला गेला आणि 2005 पासून ही लागवड अंमलबजावणी ह्याच्यात आपल्या देशात सुरू झाली आणि 2007 पासून पहिलं संरक्षित केल्या आणि आता तिथपासून आपलं कंटिन्युअस काम चालू आहे. आता आपण बघूया की वाण आपल्याला कुठल्या प्रकारची वाणं आपण संरक्षित करू शकतो. तर एक नवीन वाणं म्हणजे ज्यांची विक्री देशांतर्गत बाजारात एका वर्षापेक्षा किंवा देशाबाहेरच्या वर्षाबाहेर म्हणजे वर्षापेक्षा जास्त कालावधीत झालेली नाही अशी वाणं आपण नवीन वाणं आधी तत्पूर्वी मी एक सांगू इच्छिते की आपण नवीन एखादी प्रॉपर्टी घेतो किंवा बंगला किंवा आपला फ्लॅट घेतो. त्या फ्लॅटवर अ, तो तो फ्लॅट आपण जातो रजिस्ट्रारकडे
रजिस्ट्रारकडे आपण नोंदणी करतो आणि जेव्हा नोंदणी करतो त्याच वेळी आपण त्याचा हक्क बजावू शकतो. त्याचप्रमाणे ही वाणाची जेव्हा आपण PPVFRA नोंदणी करतो त्याच वेळी आपण त्याचा मालकी हक्क एक प्रस्थापित करतो. त्यासाठी आपण ही नोंदणी करायची. म्हणजे आपली जेव्हा नोंदणी करतो म्हणजे शेतकरी करतात किंवा रिसर्चर्स जेव्हा करतात ते त्यावेळेला दुसरं कोणीही त्याच्यावर हक्क सांगू शकत नाही आणि त्याच्या संमतीशिवाय आपल्याला देवाणघेवाण त्या याची करू शकत नाही त्या पिकाच्या वाणाची. तर अशा आपल्याला कुठल्या कुठल्या वाण आपण नोंदणी करू शकतो तर मी आता सांगितलं तसं एक नवीन व्हरायटी एक नवीन वाण ते आपण रिसर्चरनी केलेलं असेल मग शेतकरी ब्रीडर सुद्धा असतात त्यांनी केलेलं असेल किंवा दुसरं प्रचलित वाण म्हणजे एक्स्टॅन्ट व्हरायटी ज्याला जे आधीपासून माहिती आहे म्हणजे बियाणे कायदा 1966चा कलम 5 अंतर्गत नोंदवला गेला आहे अशी वाणं म्हणजे कोण हे ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड रिसर्च प्रोजेक्ट मध्ये जी वाणं रिलीज होतात नोटिफाय होतात ते म्हणजे आता आपल्याला नेहमीच माहिती असलेल्या कंपन्या सीड कंपन्या असतात त्यांची वाणं असतात किंवा रिसर्चरनी केलेली ज्या संस्था काही ICAR म्हणा किंवा ARI MACS म्हणा ह्या संस्थेनी जी विकसित केलेली वाणं असतात जी रिलीज आणि नोटिफाय होतात त्या व्हरायटी आपण एक्स्टॅन्ट व्हरायटी म्हणून आपण त्या नोंदणी करू शकतो. तसंच शेतकऱ्यांनी निर्माण केलेली संशोधित केलेली किंवा ही पिढ्यानपिढ्या जी संवर्धित करतात ती वाणही आपण नोंदणी करू शकतो. तसंच सर्वसामान्यांना परिचित असलेले किंवा वापरात असलेली लोकांच्या जी वाणं आहेत तीही आपण नोंदणी करू शकतो. तसंच हे पुनरुत्पादित वाणं आहेत म्हणजे EDV म्हणजे इसेन्शियली डिराइव्ड व्हरायटी त्याही आपण करू शकतो. म्हणजे काय इसेन्शियली डिराइव्ड व्हरायटीज म्हणजे काय तर एखादी व्हरायटी आहे म्हणजे गरजेचं. उदाहरणार्थ आपण धरलं सोयाबीन सोयाबीन आपण डायरेक्ट खाऊ शकत नाही मग आपण ते कसं खाऊ शकतो तर त्या का खाऊ शकत नाही आपण तर त्याच्यामध्ये ट्रिप्सिन इनहिबिटर नावाचा काय म्हणायचं त्याला गुणधर्म असतो म्हणून मग तो जर आपण काढून टाकला तर आपण खाऊ शकू मग असं संशोधन करून शास्त्रज्ञांनी आपण तो काढून टाकला समजा आणि काढून टाकल्यानंतर मग आपण ती खाऊ शकतो मग ती आपण डिराईव्ह केलेली आहे इसेन्शियली डिराईव्ह त्यातला इनहिबिटर आपण काढून टाकला तर अशा व्हरायटीत सुद्धा आपण त्या EDV म्हणून मूळ वाणामध्ये आपण पुनरुत्पादन त्याचा बदल करून आपण त्या व्हरायटीज सुद्धा आपण रजिस्टर करू शकतो. मग आता संरक्षण मगाशी मी सांगितलंच आहे तसं शेतकऱ्यांच्या वाणांचं संरक्षण का करायचं कारण शेतकरी पिढ्यानपिढ्या जंगली वाणापासून निवड पद्धतीने सुधारणा करत आहेत आणि ते आपापसात बियांची देवाणघेवाण करतात. आता मी मध्ये एक नागपूरला एक गेलेली असताना एक शेतकरी म्हणाला अरे मीच शेतकऱ्यांना सगळ्यांना ही ज्वारी दिली आणि आता कोणी माझं नाव पण घेत नाहीयेत कारण आता ते स्वतःची माझी आहे म्हणूनच सांगतात. मग मग हे जर वाण त्यांनी संरक्षित केलं असतं तर ती त्यांच्याच नावाने झाली मग कोणाला म्हणता आलं नसतं की हे आमचं आहे. मग ते जेव्हा बियाणांची देवाणघेवाण करतात ते जर आपण संरक्षण केलं तर ते त्यांच्याच नावाने होतं त्यासाठी आपण संरक्षण करायला पाहिजे. तसंच आता रोग दुष्काळ आणि हे सगळे औषधी गुणधर्म असतात विशेष गुणधर्म असतात ते आपल्याला हे वाण स्थानिक पातळीवर रूपांतर केले जातं म्हणजे ते आपल्या जर्मप्लाझम मधूनच ह्या निवडतात किंवा त्याचं संकर करून वापरले जातात. मग ह्या शेतकऱ्यांना त्याचं काहीच मिळत नाही मग त्याच्यासाठी आपण संरक्षित करणं हे महत्वाचं आहे. आणि इथून पुढे आपण संरक्षित केलेली वाणं असतील तर ती पुढे भविष्यात शेतकऱ्यांचं वाण हे नवीन वाण निर्माण करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. ह्या सगळ्यासाठी आपल्याला ते संरक्षित करणं गरजेचं आहे. तसंच शेतकऱ्यांच्या वाणांचे बौद्धिक संपदेचं आपल्याला म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटचं संरक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच शेतकऱ्यांच्या हे व्यावसायिक जेव्हा उत्पादन करतात तेव्हा ते शेतकऱ्यांना उत्पन्न सुद्धा मिळू शकतं. आता मी पुढे जाऊन मी तुम्हाला त्याची उदाहरणं पण सांगणार आहे की खूप लोकांनी ह्याचं संरक्षित केल्यानंतर त्यांनी कसा काय
त्याचा उपयोग करून पैसे मिळवलेले आहेत. ते त्याची सक्सेस स्टोरीज पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर ह्या सगळ्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या वाणांचं संरक्षण करायला पाहिजे आणि रिसर्चर्सनी पण करायला पाहिजे. रिसर्चर्सना ऑलरेडी त्याचं महत्त्व कळलेलं आहे. आपल्याला जायचंय शेतकऱ्यांपर्यंत, सर्वसामान्यांपर्यंत. नाहीतर तुम्ही आपण वाचतोच की हळदीसाठी म्हणा किंवा आपली असून सुद्धा आपल्याला भांडण करायला लागलं आणि बाहेरच्या देशांची, हम्म. अमेरिकेसाठी, आणि ते बरोबर. आपलं आहे हे सिद्ध करायसाठी आपल्याला करोडो रुपये खर्च करावे लागले. तर असं होऊ नये म्हणून आपलं वाण आहे हे संरक्षित करणं अत्यंत महत्वाचं आहे. मग आता काय काय ते अधिनियम, शेतकऱ्यांचे काय काय हक्क असतात, तर मी तुम्हाला आधी सांगितलं त्यांच्यासाठी हे उत्तेजन पुरस्कार, त्याच्यासाठी हे काही पुरस्कार आहेत, अवॉर्ड्स आहेत, रिवॉर्ड्स आहेत. नंतर हे ईडीव्ही जेव्हा म्हणजे मूलतः व्युत्पन्न केलेल्या ज्या व्हरायटीज आहेत त्यांच्यासाठी व्यापारीकरण करण्याची परवानगी देतात. जर आता पूर्वी जर आपण चुकून, म्हणजे शेतकऱ्यांनी जर चुकून काही नियमांचं उल्लंघन केलं तर आपल्याला माहित नाहीये म्हणून त्याच्यासाठी फर्स्ट टाइम जर असं केलं तर त्याच्यासाठी संरक्षण सुद्धा भारत सरकारने दिलेलं आहे. नंतर हे संरक्षण करण्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. म्हणजे पुढे मी आणखीन त्याच्या विवरण करून सांगेनच, परंतु कुठलंही शुल्क आकारलं जात नाही. त्यांना शेतकऱ्यांच्या वाणांची आपण नोंदणी करू शकतो. त्यांना नुकसान भरपाई मिळू शकते, बियाण्याची उपलब्धता त्यांच्यासाठी होऊ शकते आणि त्यांना वाजवी किंमत बियाण्याची हे मिळवणं ही सुद्धा जबाबदारी PPVFRची असू शकते. नंतर शेतकरी वाणाच्या संरक्षणाचे निकष काय? आता हे वाण जेव्हा आपण संरक्षित करतो म्हणजे नक्की काय करतो, तर हे वाण जेव्हा आपण अप्लाय करतो, ऍप्लिकेशन करतो, प्रपोजल देतो, त्यावेळेला हे वाण नवीन असलं पाहिजे. ते म्हणजे काय की त्याच्यात नाविन्यता असली पाहिजे. म्हणजे पूर्वी ते कुणीही केलेलं नसलं पाहिजे, त्यापेक्षा नवीन असलं पाहिजे. ते स्टेबल असलं पाहिजे. स्टेबल म्हणजे स्थिरता असली पाहिजे. म्हणजे हम्म. कमी जास्त उत्पन्न एकाच ह्याच्यात असं नाही, ते स्थिर स्टेबल असलं पाहिजे. ऑल एन्व्हायरमेंटल कंडिशन्स मध्ये त्याचे उत्पन्न, सारखं उत्पन्न जेवढं आपण सांगितलंय तेवढं उत्पन्न, म्हणजे तेवढं स्टेबल पाहिजे. सगळे गुणधर्म त्याचे स्टेबल पाहिजेत. नंतर काय पाहिजे, डिस्टिंक्ट पाहिजे. ते ह्याच्यापेक्षा निराळं पाहिजे आणि युनिफॉर्म, स्टेबल असे म्हणजे डिस्टिंक्ट, युनिफॉर्म आणि स्टेबल त्याची चाचणी केली जाते. हे नक्की ही वाणं आहेत हे युनिफॉर्म आहेत का, डिस्टिंक्ट आहेत का, स्टेबल आहेत. आणि अशी वाणांची चाचणी कुठे केली जाते, तर ही डस्ट सेंटर्स असतात. म्हणजे भारत सरकारने मेन ऑफिस दिल्लीला आहे. दिल्लीहून ICAR, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरची बऱ्याच ठिकाणी त्यांच्या ज्या संस्था आहेत तिथेही डस्ट सेंटर्स असतात. प्रत्येक वाणाची डस्ट सेंटर्स, आणि अशी साधारण 157 ही डस्ट सेंटर्स आपल्या भारतात आहेत. तिथे याची चाचणी केली जाते. नंतर त्या शेतकऱ्यांना मी सांगितलं तसं शेतकऱ्यांना वाणाची नोंदणी करताना डस्ट चाचणीसाठी सुद्धा शुल्क आपलं नाहीतर रिसर्चर्सची किंवा जे एखाद्या प्रायव्हेट पार्टीचं जेव्हा आपल्याला हे करायचं असेल, संरक्षित करायचं असेल, तर त्याला डस्ट चाचणीसाठी आपल्याला वेगळे पैसे भरावे लागतात. पण शेतकऱ्याच्या पिकासाठी या डस्ट शुल्कातून शेतकऱ्यांना विशेष सूट देण्यात आली आहे. तसंच कुठलीही कागदपत्र, अर्ज किंवा अधिनियमाची कागदपत्र, कुठलंही जरी कागदपत्र आपल्याला त्याची लागली तरी सुद्धा शेतकऱ्यांना त्याचं कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही, अशी तरतूद या कायद्यात आहे. नंतर बेनिफिट शेअरिंग, जर एखाद्या शेतकऱ्याचं वाण हे दुसऱ्या कंपनीनी किंवा दुसऱ्या रिसर्चरनी वापरलं आणि त्यापासून नवीन व्हरायटी उत्पन्न केली, तर ज्या प्रमाणात, ज्या पर्सेंटेजमध्ये त्यांनी ते वापरलंय त्या पर्सेंटमध्ये बेनिफिट शेअरिंग करण्याची मुभा करण्याचं त्याच्यामध्ये अध्यारूत आहे ह्याला देणं. म्हणजे त्या शेतकऱ्यांना त्याचं
त्याला त्या प्रमाणात नफा बेनिफिट शेअरिंग करणं हे गरजेचं आहे. आता आपण शेतकऱ्यांच्या प्रजाती आपल्या ज्या असतील, शेतकऱ्यांनी जी वाणं केलेली असतात, तर ती हे केव्हीकेज असतात. कृषी म्हणजे हे केंद्रीय कृषी संस्था असतात किंवा विद्यापीठ असतात. तिथे त्यांच्याकडे आपण अर्ज करायचा, म्हणजे शेतकऱ्यांनी करायचा किंवा डायरेक्ट ब्रांच ऑफिसला सुद्धा करू शकतो. तिथे त्या केव्हीकेचे जे अधिकारी असतात, ते तुमचं वाण नक्की नवीन आहे की नाही ह्याच्याबद्दल प्राथमिक आधी चाचणी करतात. त्याचे विशिष्ट शुद्धता त्या म्हणजे त्या ह्याची शुद्धता वाणाची आहे की नाही, त्याचे बियाची शुद्धता आहे की नाही, एक समान आहे की नाही, हे चेक केलं जातं. आणि ते जर झालं की मग पुढे ते ऑफिसमध्ये आपल्याला अर्ज देऊ शकतात. किंवा दुसरी सुविधा आपल्याकडे अशी आहे की आपण डायरेक्ट ब्रांच ऑफिसमध्ये सुद्धा आपण ते ऑफिस सबमिट करू शकतो. पण त्यासाठी हे संचालक म्हणजे अटारीचे डायरेक्टर किंवा विद्यापीठांचे डायरेक्टर ऑफ रिसर्च यांची आपल्याला त्यांच्याकडून एन्डॉर्समेंटची गरज आहे. नंतर नोंदणी करताना काय काय कागदपत्र लागतात, तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत कमी कागदपत्र आहेत. एकतर शेतकऱ्यांच्या गावच्या सरपंचाची सही किंवा शिक्का त्या ऍप्लिकेशनवर मेन लागतो. त्या वाणाचे फोटोग्राफ्स लागतात आपल्याला. त्याचे काही अग्रॉनॉमिक कॅरेक्टर्स असतात, ती कॅरेक्टर्स आपल्याला ती द्यायला लागतात. आणि त्याच्या 3 प्रती, 3 म्हणजे एक ओरिजिनल आणि 3 प्रती लागतात. आणि त्याच्याबरोबर बियाणं. प्रत्येक ह्याच्या बियाण्याची जी आहे वेगवेगळी आहेत. आता भातासाठी समजा 1.5 किलो लागतं, कारण ते वेगवेगळ्या डस्ट सेंटर्सना आपल्याला पाठवायला लागतं, काही ठेवावं लागतं मेन ऑफिसमध्ये संरक्षण करण्यासाठी. ते आपल्या तिथे ठेवण्याची सुविधा असते. त्याच्यामुळे आपल्याला 1.5 किलो साधारण बियाणं तिथे लागतं शेतकऱ्यांसाठी. बाकी लोकांसाठी म्हणजे रिसर्चर्स किंवा संस्था किंवा प्रायव्हेट जे जे हे असतात, कुठले युनिव्हर्सिटीज किंवा हे असतील, तर त्यांच्यासाठी काय काय लागतं, तर तेच एक मूळ प्रत आणि त्याच्या 3 झेरॉक्स प्रती लागतात. नंतर वैशिष्ट्य दाखवणारे त्याचे रंगीत फोटो लागतात. त्याचे कृषी विषयक किंवा व्यावसायिक गुणधर्म असलेले ते लागतात आपल्याला. नंतर जातीचा तुम्ही कशी निर्माण केली जाती, त्याचा जातीचा संक्षिप्त इतिहास आपल्याला लागतो, त्याच्यासाठी द्यावा लागतो. नंतर म्हणजे तुम्ही कसं निर्माण केली, सिलेक्शन पद्धतीने केली, हायब्रिडायझेशन केलं असेल तर आपल्याला त्या संबंधीचे त्याचे पेरेंट्सची त्याच्याबद्दल माहिती लागते, ती तुम्ही कुठून आणली त्याबद्दल माहिती द्यावी लागते. आणि नंतर मग दुसरी एक सुविधा असते. आता काही काही उद्यान विषयक ज्या ह्या असतात त्यांना ऑन साईट डस्ट टेस्टिंग पण असतं. म्हणजे हॉर्टिकल्चरल क्रॉप्स आहेत, आंबा वगैरे आहेत किंवा जांभळं आहेत, त्यांचा जस्टेशन पिरियड म्हणजे ती उत्पन्न द्यायला लागायला खूप वर्ष लागतात. मग त्यासाठी काय सुविधा आहे, तर ऑन साईट डस्ट टेस्टिंग म्हणजे तिथे आपण जाऊन त्याच्यातली गुणधर्म पडताळले जातात. मग ते ऑन साईट डस्टिंग म्हणजे केवळ एक झाड आहे, 2 झाड आहेत, तरीही आपल्याला ही झाड संरक्षित करता येतं. पण व्हेजिटेटिव्हली प्रोपॅगेट करून आपल्याला त्याच्याबद्दल एक सांगावं लागतं की तुम्ही आम्ही त्याची या डस्ट सेंटर्सना आपण हे पुरवू, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेटेड मटेरियल आपण पुरवू, एवढं सांगावं लागतं. पण एका झाडाला सुद्धा आपण डस्ट टेस्टिंग करू शकतो. आणि नंतर त्याचं एक परिशिष्ट एक आहे, तिथे आपल्याला त्याच्याबरोबरच शेतकऱ्यांना वनस्पती जातीची शुद्धता, एकरूपता आणि स्थिरतेचे प्रमाणपत्र हेही केव्हीके आपल्याला देऊ शकतं. किंवा ह्याच्या शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा आपण सरपंचाची सही येतो त्याच्यामध्ये ह्याच्याबद्दल नोंद असते. कधी कधी शेतकऱ्याला हे शक्य नसतं. मग त्यावेळेला संस्थेच्या वतीनं जेव्हा अर्ज करतात, म्हणजे केव्हीके असतात किंवा काही इतर संस्था असतात, सामाजिक संस्था असतात, त्या त्यांच्या वतीने अर्ज करतात. उदाहरणार्थ बायफ बऱ्याच शेतकऱ्यांची त्यांचं जाळं आहे आणि ते लोक त्या शेतकऱ्यांच्या वतीने अर्ज भरतात. मग त्याला
PV1 म्हणून त्या त्या संस्थेच्या वतीने अधिकृत आपण करू शकतात. म्हणजे बायफला त्यांनी अधिकृत केले फॉर एक्झाम्पल. तर सर्व पत्रव्यवहार त्या संस्थेच्या पत्त्यावर किंवा शेतकऱ्यांनी ज्याला अधिकृत केले आहे त्यांच्या पत्त्यावर पाठवले जातात. आणि मग असं वाण संरक्षित केलं जातं. म्हणजे ही आता झाली कागदपत्र. आता आपल्याला नोंदणी करता काय शुल्क लागतं. तर शेतकऱ्यांच्या व्हरायटीसाठी मी मगाशी सांगितलं तसं की कोणतंही शुल्क नाही. पण हे बियाणे कायदा अधिनियम 1966 त्यामध्ये भाग 5 मध्ये नोंदणीकृत केलेलं प्रचलित बियाणे म्हणजे एक्स्टॅम्प व्हरायटी असेल त्याला 2,000 रुपये ही नोंदणी फी आहे. तर प्रचलित वाणांना व्यक्तिगत जर करायचं असेल तर 7,000 आहे. शैक्षणिक संस्थेला असेल तर 10,000 आहे. व्यावसायिक संस्था असेल म्हणजे जे कंपनीज असतात त्यांना 50,000 एवढंच नोंदणी फी आहे. नवीन वाणाला व्यक्तिगत असेल तर 7,000, शैक्षणिक संस्था असेल तर 10,000 आणि व्यावसायिक असेल तर 50,000 एवढी फी आहे. नंतर त्याचा कालावधी काय? म्हणजे आपण नोंदणी केली तर किती दिवसांसाठी संरक्षणाचा कालावधी असतो? तर वृक्ष आणि वेलवर्गीय जी वाणं असतात तर ती प्राधिकरणाकडे नोंदणी झाल्याच्या दिवसापासून 18 वर्ष, नोंदणी झाल्यापासून 18 वर्ष, पहिल्यांदा 9 वर्ष आणि मग नूतनीकरणाला पुन्हा 9 वर्ष आपण ती संरक्षण करू शकतो. इतर पिकाच्या वाणाकरता हे विद्यमान पिकाच्या वाणाकरता पण म्हणजे हे 15 वर्ष असते आणि इतर वाणाकरता 6 आणि 9 एवढे 12 वर्ष असं आपल्याला करू शकतो. नंतर हे मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं तसं आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम करत असताना मी ह्या शेतकऱ्यांना हे अनिष्का गोविंद सीडलेस जो ह्या ज्या आपल्या थॉम्सन सीडलेस पासून तयार झालेल्या जाती आहेत त्यांनी वाण जी शेतकऱ्यांनी स्वतः निर्माण केलेली आहेत. आणि मी इथे सांगू इच्छिते की द्राक्षाचे जे शेतकरी आहेत ते अत्यंत म्हणजे खूप पुढारलेले आहेत, अभ्यासू आहेत. ते स्वतः शेतकरी म्हणजे शेतकरी संशोधक आहेत. तर ह्यांनी काही व्हरायटीज ह्या डेव्हलप केलेल्या आहेत. तर ती यशवंत सीडलेस, गोविंद सीडलेस, अनिष्का, तसंच ही ज्योती सीडलेस ही ब्लॅक पासून म्हणजे शरद सीडलेस पासून तयार केलेली व्हरायटी आहे. तर ह्या शेतकऱ्यांना मी नोंदणी करता ती मदत केली आणि त्या जो नोंदणी झालेल्या आहेत. तर आता ही प्रक्रिया काय आहे म्हणजे काय होतं आपण एकदा अर्ज केला, अर्ज केल्यावर त्याचं पुढे काय होतं ते आता थोडक्यात बघू. अर्जदाराने जेव्हा आपण अर्ज करतो त्या अर्ज करायची केल्यानंतर ते सगळं व्यवस्थित भरलेलं आहे की नाही त्याचं त्या अर्जाची पोच त्या अर्जाची पहिल्यांदा ते ऑफिस अर्जाची छाननी करतं. काही त्रुटी असेल काही माहिती देऊन ती 1 महिन्याच्या आत ती पुरी करून घेतं आणि मग आपल्याला REG नंबर, रजिस्ट्रेशन नंबर मिळतो. म्हणजे इथून पुढे त्या वाणाचं काय झालं ते वेबसाईटवर REG नंबर मध्ये आपल्याला त्याचं स्टेटस कळू शकतं. नंतर हे त्याचे काही आक्षेप असतील तर ते 10 दिवसात आपल्याला त्यांनी जर काही त्रुटी असतील तर त्या 10 दिवसात आपल्याला ते त्याची काही उत्तरं द्यावी लागतात जर काही त्रुटी असतील तर. नंतर ती मी आता सांगितलं तसं ही वेबसाईटवर प्रकाशन म्हणजे स्टेटस आपल्याला कळू शकतं. नंतर काय होतं एकदा ऍक्सेप्ट झाला अर्ज तर ते डस चाचणीसाठी आपल्याला ते पाठवण्यात येतं. डस्ट सेंटर्स मी तुम्हाला सांगितलं तसं ICAR ची डस्ट सेंटर्स असतात. म्हणजे उदाहरणार्थ समजा भाताचं आहे तर एक ह्याच्यामध्ये हैदराबादला एक सेंटर आहे. काही सेंटर्स आपल्या महाराष्ट्रात द्राक्षाचं म्हटलं तर NRC ग्रेप्स आहे. ओनियन गार्लिक म्हटलं तर गुरुनगरला तिथे आहे. असं प्रत्येक वेगवेगळ्या वाणांना वेगवेगळी डस्ट सेंटर्स आहेत. अजूनही बरीच डसची चाचणी केंद्र उभारायचं काम चालू आहे. कारण हे काम एवढं प्रचंड आहे की एका वेळी करणं म्हणजे आता 2005 पासून मी म्हटलं जसं कार्यान्वित आल्यापासून आज आता 20 वर्ष 21 वर्ष होऊन गेली. पण अजूनही ते प्रचंड काम आहे. काही ची
पिकांचं आत्ता म्हणजे डस्टची गाईडलाईन्स आता डेव्हलपमेंटचं काम चालू आहे. नंतर मग काय होतं, डस्टची चाचणी करतात. मग हे तिथे आपल्याला कळतं की आपलं वाण नवीन आहे म्हणजे डिस्टिंक्ट आहे का, युनिफॉर्म आहे का, स्टेबल आहे का, म्हणजे नवीन आहे का, एक समान आहे का, किंवा त्याचं समान त्याचे गुणधर्म आहेत का, हे बघितले जाते. मग डस्ट सेंटरचा अहवाल एक सादर केला जातो आणि त्याच्याप्रमाणे जर हे वेगळं असेल वाण, तर ते आपल्याला आधी पहिल्यांदा ह्याच्याबद्दल मंजुरी पूर्व PPVFRAचं प्लांट व्हरायटी जर्नल असते, तिथे आधी प्रकाशित केलं जातं. म्हणजे आपण जसं नोटीस देतो ना, त्याप्रमाणे इथे नोटीस दिली जाते. आणि ते 3 महिने नोटीस पिरियडमध्ये जर कोणाचं ऑब्जेक्शन असेल तर त्याच्याबद्दल ते लिहिलं जातं. आणि नंतर मग एकदा झालं की मग आपल्याला नोंदणी पुस्तकात त्याची नोंद केली जाते आणि आपल्याला त्याचं प्रशस्तीपत्रक, तर साधारण अशा पद्धतीचं आपल्याला प्रशस्तीपत्रक दिलं जातं. मग काय होतं, जे जे नॅशनल जीन बँक असेल, जे संरक्षित वाणं आहेत, ती अशा पद्धतीने आपल्याला स्टोअर केली जातात मेन ऑफिसमध्ये. नंतर मी तुम्हाला सांगितलं तसं हे नवीन वाण्याचं संरक्षण आहे. आपली एकच असं सुई जेनेसिस म्हटलं तसं जिथे पीक वाणांनाही संरक्षण मिळतं आणि आणि जे प्रजनन कर्त्यांना आणि शेतकऱ्यांनाही संरक्षण दिलं जातं, अशी एक युनिक पद्धत आपली आहे. मग असे जे पिढ्यानपिढ्या जे जतन करणारे शेतकरी आहेत किंवा समूह आहेत शेतकऱ्यांचे, मग त्यांना प्रोत्साहन दिलं जातं. त्यांना त्यांना उत्तेजनार्थ त्यांना हे प्लांट जिनोम सेव्हियर कम्युनिटी अवॉर्ड्स दिली जातात. तर ती 10 लाख रुपयाचं आणि प्रशस्तीपत्रक असं ते अवॉर्ड आहे. बायफ तर्फे एक कळसुबाई परिसर समिती आहेत, त्यांना हे म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण द्यायचं तर त्यांना उदाहरण दिले, त्यांना अवॉर्ड मिळालेले. तशी अनेक देशातल्या अनेक राज्यातल्या लोकांना, जे लोक हे जिनोम सेव्हियर म्हणजे कम्युनिटी अवॉर्ड्स दिलेली आहेत, 10 लाखाचं आणि प्रशस्तीपत्रक. तसंच ते फार्मर्सना पण रेकग्निशन अवॉर्ड्स आणि रिवॉर्ड्स देतात दरवर्षी. 10 शेतकऱ्यांना प्रत्येकी 1.5 लाख आणि 20 शेतकऱ्यांना 1-1 लाख आणि त्याचं प्रमाणपत्र. आणि तिथे त्यांच्या दिल्लीला बोलवलं जातं आणि त्याचं तिथे त्यांना असं त्यांना त्यांना अवॉर्ड दिलं जातं. असे हे पुरस्कार आणि मान्यताही दिली जाते. तर हे काही फोटो आहेत की अवॉर्ड देतांचे, झेवियर अवॉर्डचे. आतापर्यंत 45 लोकांना जिनोम सेव्हियर अवॉर्ड दिलेली आहेत. हे फार्मर्स रिवॉर्ड्स आहेत. 69-88 हे फार्मर्स रिवॉर्ड्स अवॉर्ड्स असं आहे. आणि त्याचा एक अर्ज असतो, पाठवलेला असतो, म्हणजे अशा पद्धतीचा अर्ज येतो आणि आपण अर्ज भरून आपण जर आपल्याला मिळू शकतो अवॉर्ड. ते आपण किती काम केलेलं आहे, काय काय त्याच्याबद्दल माहिती मिळवलेली आहे. हू कॅन अप्लाय, हाऊ टू अप्लाय, असं सगळं ही एक ऍडव्हर्टाइजमेंट येतं, त्या पद्धतीने आपल्याला अवॉर्ड्स दिल्या. आतापर्यंत जी आतापर्यंत 20,000 जवळजवळ 20,000 हे अर्ज आलेले आहेत आणि त्यापैकी 10,000 म्हणजे हे मी सांगते 1 एप्रिल पासूनचे पर्यंतचे आतापर्यंत संरक्षित केलेली वाणं 10,000 आहेत. त्यापैकी शेतकऱ्यांची वाणं 5,245 आहेत. नंतर हे ईडीव्ही म्हटलं ती तशी 14 वाणं आहेत. हे प्रचलित असलेले म्हणजे एक्स्टॅम्प्ट व्हरायटीज म्हणतो, त्या आहेत 1462 आहेत. नवीन वाणं 1800 आहेत. आणि सगळ्यात जास्तीत जास्त वाणं आहेत ही शेतकऱ्यांची आहेत त्यामध्ये. आणि अजूनही म्हणजे मी जॉईन झाल्यापासून आम्ही 90 म्हणजे जानेवारीपासून मी 90 आपल्या आमच्या याच्यापासून आमच्या ब्रांच मधून 90 वाणांसाठी मी ऍप्लिकेशन आम्ही केलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं तसं खूप शेतकऱ्यांनी इथे ह्याचा फायदा घेऊन ते खूप पैसे पण मिळवू शकतात, त्यांचा लाभ मिळवू शकतो. त्याची सक्सेस स्टोरीज सांगायच्या म्हणजे हे SK सिद्धप्पा म्हणून आहेत कर्नाटकचे. सिद्धू जॅकफ्रूट तुम्हाला खूप लोकांना माहितही असेल.
तर हे आता नर्सरीत, खूप नर्सरीत हे अवेलेबल आहेत. त्यांनी IIHR ची, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च, त्यांच्याशी टायअप करून त्यांना त्यांना उत्तेजन देऊन हे 1.5 कोटीच्या वर त्यांनी आतापर्यंत रुपये ह्या लायसन्स देऊन मिळवलेले आहेत. किंवा अजून म्हणजे खूप ते एकदम सक्सेसफुल उदाहरण सांगता येईल. तसंच त्यांचंच दुसरं एक हे शंकरय्या म्हणून तुमकुरचेच आहेत. त्यांचंही शंकरा नावाची व्हरायटी आहे. त्यांनीही IIHRच्या तर्फे हे करून लायसन्स देऊन नर्सरीचं त्यांनीही खूप असेच पैसे मिळवलेले आहेत. त्याची तुमकूरची एक ह्याची चिंचेची एक व्हरायटी आहे ज्याच्यात जास्त टार्टरिक ऍसिड आहे. म्हणजे जर 200 रुपये किलो जर जात असेल तर ह्यांची व्हरायटी 400 रुपये किलोनी विकली जाते आणि तेही असेच फायदा कमवतात. तसंच आपल्याला हे शरद किंग नावाची व्हरायटी भोसले, हे विठ्ठल भोसल्यांची, औरंगाबादचे. तर त्यांनी संभाजीनगर म्हणायचं, तर त्यांनी त्यांची जवळजवळ आता 600-650 ग्रॅम एक मोठं असं डाळिंब आहे. तर त्यांनी सह्याद्री जी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आहेत त्यांच्याबरोबर टायअप करून तिथे विक्रीसाठी ती उपलब्ध आहेत आणि हेही चांगला त्याचा फायदा घेत आहेत. तसंच हे SK4 टर्मरिक, सचिन कारेकर म्हणून आहेत आपल्या रत्नागिरीच्याच तिथले आहेत. त्यांनीही इथे वाण संरक्षित करून आतापर्यंत 29,000 वगैरे अशी रोपं म्हणजे रायझोम्स त्यांनी दिलेले आहेत. तशीच अजून अशी अनेक उदाहरणं आहेत. मी आता तुम्हाला फक्त म्हणजे केवळ उदाहरणार्थ एवढे तुम्हाला दिले आहेत. तसेच हरमन शर्मा म्हणून आहेत, त्यांची हे आता ही जी व्हरायटी आहे ती आता कुठेही येणार आहे. म्हणजे आजकाल तुम्ही बघितलं असेल तर आपल्या ट्रॉपिकल, आपल्याला नेहमी वाटतं की सफरचंद म्हणजे फक्त काश्मीरमध्ये येतात. तसं नाही, आता ही ट्रॉपिकल एन्व्हायरमेंटमध्ये येणारी सुद्धा त्यांनी व्हरायटी डेव्हलप केली आहे आणि ती आता सगळीकडे खूप ठिकाणी ती आता जातीये आणि चांगली प्रसिद्ध झालेली आहे. ही तुम्हाला एक उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगितलं. आता आमचं जे ऑफिस आहे, ब्रांच ऑफिस, तर हे वेस्टर्न सर्कल मध्ये साधारण येतं. तिथे आपल्या ह्याच्यात राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दीव, दमण आणि दादरा नगर हवेली एवढंच ज्युरिस्डिक्शन आहे. इथल्या कुठल्याही फार्मर्सची व्हरायटी किंवा कुठल्याही संस्थेची, युनिव्हर्सिटीची सगळी व्हरायटी आमच्या थ्रू ही ऍप्लिकेशन प्रोसेस केली जातात. नंतर आमचे चेअरपर्सन आहेत ते महोपात्रा म्हणून आहेत आणि रजिस्ट्रार जनरल आहेत ते DK अगरवाल म्हणून आहेत. तर डॉक्टर महोपात्रा आल्यापासून हे त्यांनी ते आणि अगरवाल सर, त्या दोघांमुळे त्याचं खूपच ऍक्सलरेट झालंय असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे काम खूप वाढलेलं आहे आणि भरपूर व्हरायटीज संरक्षित केल्या जातात. फार्मर्सला उत्तेजन खूप दिलं जातं. खूप ठिकाणी अवेअरनेस, ह्याचं प्रॉब्लेम म्हणजे आतापर्यंत काय आहे, अवेअरनेसच नाहीये लोकांना. तर ह्याच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या संदर्भात अवेअरनेस प्रोग्राम्स घेणं, यांना उत्तेजन दिलं जातं आणि खूप ठिकाणी ह्याची गरज लोकांपर्यंत पोहोचवली जाते. तर हे काम आता खूप वेगाने घडतंय. आता जर तुम्हाला काही या संदर्भात प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि आभार मला तुम्ही इथे संधी दिली त्याबद्दल. MVS आणि महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी, तसंच RJ कॉलेज मुंबई, हर्डीकर, बाळासाहेब हर्डीकर कॉलेज वेंगुर्ला, या सर्वांचे मी आभार मानते. आणि तुम्हाला काही जर प्रश्न असतील तर मला विचारा. हॅलो. हॅलो, हा, ऐकू येत मॅडम आहे? नमस्कार. हो नमस्कार, ऐकू येतंय का? हो हो, मला येत आहे. ओके, मी संजय आवटी. हा, बोला सर. मला काही प्रश्न विचारायचे होते तुम्हाला. हा हा पहिलं म्हणजे हे विचारायचं होतं की जे काही लँड रेसेस आहेत, हा. मिलेट्स असतील किंवा यांच्या सर्व्हे करता काही फंडिंग मिळतं का तुमच्याकडून, किंवा तुम्ही सर्व्हे करता का असा? आम्ही सर्व्हे असं नाही करत, परंतु जेव्हा म्हणजे सर्व्हे असं नाही करत, परंतु आम्हाला ज्या ज्या लोकांचं आम्हाला कळतं की हे लोक लँड रेसेस जतन करतायत,
त्या सगळ्यांना आम्ही संपर्क साधतो आणि त्यांना आम्ही उद्युक्त करतो की तुम्ही संरक्षण करायला पाहिजे, करा संरक्षण ते असं. पण मग अगदी रिमोट एरियामध्ये जिथे काहीच कुणी जाऊ शकत नाही तिथे तुम्ही कसं करता? कुठल्या प्रकारे त्यांना तुमचा अवेअरनेस प्रोग्राम आहे? जर जर कोणाला अवेअरनेस प्रोग्राम घ्यायचा असेल तर ओके. त्याच्यासाठी पीपीव्हीएफआरए फंडिंग देतं. ओके. फंडिंग पण आणि सर 1.5 लाख पर्यंत फंडिंग असतं. फंडिंगची ओके. व्यवस्था ही पण खूप आहे. आणि हम्म. 1.5 लाख फक्त त्यांच्यामध्ये हे असतं की तुम्ही अ, खूप फार्मर्सना तुम्ही एकत्र केलं पाहिजे आणि त्यांच्याकडून ऍप्लिकेशन्स आली पाहिजेत. म्हणजे असं एक हे ओके. असतं की तुम्ही 1.5 लाख पर्यंत, 1.5 लाख म्हणजे कमी अमाऊंट नसते. ट्रेनिंग प्रोग्राम असतो. त्या हां हां. कसं ऍप्लिकेशन्स भरायचे, कसं हे करायचं. म्हणजे जर तुम्हाला कोणाला इंटरेस्टेड असाल तुम्ही तर माझा हा फोन नंबर आणि मी हे दिलंय. तुम्ही हे करून लिहून घ्या. आणि मी सोमवार ते शुक्रवार ऑफिसमध्ये 9 ते 5 असते. मला कधीही फोन करा. मी याबद्दल अधिक माहिती देऊ शकते आणि घेऊ शकता तुम्ही प्रोग्राम. ओके. आणि दुसरा प्रश्न मला विचारायचं होतं की जे डस्ट टेस्ट करतात तिथे, त्या डस्ट टेस्टमध्ये युनिफॉर्म कॅरेक्टर, स्टॅबिलिटी हा, किंवा मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स हे सगळे बघतात, चेक करतात ना? बरोबर. हा, असं काही एखादं एक्झाम्पल आहे का की न्यूट्रिशनल पॅरामीटरवरती रजिस्ट्रेशन झालेलं आहे? फॉर आता एक्झाम्पल हे, एक क्रॉप आहे, हा, तर डस असं काही गाईडलाईन्स असतात. कॅल्शियम. नाही, हिचं की काय एखादं क्रॉप आहे समजा, आणि ते क्रॉप समजा ते कॅल्शियम आणि आयर्न रिच आहे, किंवा असं एखादं प्रोटीन रिच आहे, तर असं काही होऊ शकतं का रजिस्ट्रेशन तिथे? म्हणजे आपण जे डस गाईडलाईन्स प्रमाणे आहे, आपण दिलेलं आहे, त्याच्यात ते ओके. कुठेतरी विविधता आढळली तर ते आपण रजिस्टर करू शकतो. आता नाही, मला हे तुम्हाला विचारायचं होतं की हा, प्रोडक्शन हा क्रायटेरिया आहे, मॉर्फोलॉजी हा क्रायटेरिया आहे, पण न्यूट्रिशन हा क्रायटेरिया आहे का डस मध्ये? डस मध्ये न्यूट्रिशन हा क्रायटेरिया आता तरी नाहीये. मॉर्फॉलॉजिकल बेसिसवरनं हे किती वेगळेपणा आहे की नाही हे एवढं बघू शकतो. पण ते सुद्धा आपल्याला कुठल्या क्रॉपवर आहे त्याच्यावर डिपेंडेंट आहे. ओके. तर तर त्या गाईडलाईन्स मध्ये दिलेलं आहे. आता काही ठिकाणी ते महत्वाचं असेल तर ते गाईडलाईन मध्ये आहे आणि ह्या गाईडलाईन सगळ्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत. ओके. अजून एक विचारू का प्रश्न, हो, अजून एक हो. चालेल का? हो हो, विचारा. असं नाही होणार ना की जास्त विचारतात प्रश्न म्हणून? नाही नाही, विचारा विचारा. ओके. मला विचारायचं की जीन बँक मध्ये जेव्हा आपण एखाद्या लँड रेसेस किंवा कुठलं पण क्रॉपचं बियाणं स्टोअर करतो तिथे आपण, तर त्यांची व्हायबिलिटी तुम्ही टेस्ट करता का, की किती वर्षांनी टेस्ट करता? व्हॉट आर द क्रायटेरियाज? तर हे बघा, ते जे जीन बँकमध्ये स्टोअर करतात, जे जे लोक संरक्षित करतात, त्यांची जबाबदारी आहे की तुम्ही ते वाण ज्यांना जर समजा हवं असेल तर तुम्ही ते त्यांना देणं ही त्यांची जबाबदारी असते. आणि जे जीन बँकमध्ये स्टोअर करतात ते 5 डिग्रीला वगैरे स्टोअर करतात. त्यामुळे ते म्हणजे हे असतं, त्याची व्हायबिलिटी असते. नाही, मला हे विचारायचं की आणि व्हायबिलिटी. डस्ट सेंटरला रेफरन्स ह्या व्हरायटीज डस्ट सेंटरला लावतातच, दरवर्षी लावतात. त्यामुळे तिथेही त्याच्या उपलब्ध असतात. असा काही एखादा रेफरन्स आहे का की 5 इयर्स 4 इयर्स आपण स्टोअर केली एखादी व्हरायटी आणि त्याची व्हायबिलिटी कमी झाली बाय जेनेटिक इरोजन, असं काही झालंय का? म्हणजे कुठलं एखादं उदाहरण सांगितलं तर त्याच्याबद्दल फॉर आपल्याला. एक्झाम्पल फिंगर मिलेट. हा, समजा आपण ठेवलं 5 वर्ष, ते स्टोअर केलं तिथे, जे काही सायंटिफिक प्रोटोकॉल असतील ते वापरून स्टोअर केलं, तर हा. त्याची व्हायबिलिटी कमी होते असा काही रेफरन्स आहे का? पण तो म्हणजे ह्या संदर्भात नाही, आपल्याला दुसऱ्या ठिकाणातून हे काढता येऊ शकतो रेफरन्स. कारण इथे काही ही सुविधा नसते. जीन बँक म्हणजे जीन बँक मध्ये म्हणजे जिथे संरक्षित केल्या जे डस्ट सेंटर्स असेल तिथे वारंवार त्याची लागवड केली जाते. पण म्हणजे ते एनबीपीजीआर हे काम एनबीपीजीआर करतं की -5 डिग्रीचा हां हां. ओके. संरक्षित म्हणजे ठेवायचं आणि ते काही वर्षांनी पुन्हा तो आहे की नाही, त्याचे उगवण क्षमता ती चेक करायची. थँक्यू मॅडम, लॉट ऑफ थँक्स. थँक्यू. आणि अजूनही काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील ना तर तुम्ही मला पर्सनल फोन करून विचारू शकता, काही प्रॉब्लेम. ओके, थँक्यू मॅडम. येस. हो, मॅडम, मॅडमनी स्टिकवरती फोटो
त्याच्यात त्यांनी त्यांचा नंबर दिलेला आहे. तर ज्यांना कोणाला अजूनही प्रश्न असतील त्यांनी डेफिनेटली मॅडमला संपर्क करावा. मॅडम, अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्ही ही जी पूर्ण टेक्निकल प्रोसेस आहे त्याच्याबद्दल सांगितलं आहे आणि मला वाटतं एक खूप महत्वाचं काम माझा एक छोटासा प्रश्न असा होता की तुम्ही काही फणसाच्या आणि इतरही काही नवीन प्रजातींबद्दल बोललात, ज्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत. तर समजा मला माझ्या शेतामध्ये किंवा फार्म हाऊस वरती ह्या अशा काही लावायच्या असतील म्हणजे माझ्यासारखे आणखी कोणाला, तर ती जी वाणं आहेत ते तुमच्या सेंटर मधनं आम्हाला उपलब्ध होऊ शकतात की आम्हाला त्या शेतकऱ्यांकडनं डायरेक्ट हा. घेता येतं, असं काही आहे का? नाही, आता मी जी तुम्हाला दाखवली ती IIHR बरोबर टायअप झालेली आहे. तुम्ही IIHR मधून किंवा अनेक नर्सरी मधून आता ते मिळू शकतात ती वाहनं. आमचं हो. ऑफिस ते काम करत नाही. आमच्या आता ऑफिस फक्त बऱ्याच बऱ्याच रजिस्ट्रेशनचं वेळेला काम करत. हा, बऱ्याच वेळेला काय होतं की आता सोशल मीडियावरती अशा बऱ्याच वाणांचे फोटोग्राफ्स आणि काही नर्सरींचे पत्ते दिलेले असतात, पण बरोबर. बऱ्याच वेळेला ऑर्डर केल्यानंतर ते वाण व्यवस्थित निघेल की नाही याची गॅरंटी नसते. गॅरंटी. तर आता तुमचं जे काम आहे ते फक्त टेस्टिंग करून मुलं म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांना नोंदणी करण्यासाठी तुम्ही मदत करता. पण बरोबर. अशी जी वाणं आहे ती ऑथेंटिकेट तुमचं एखादं सेंटर असं आहे की जिथे ती त्याची मार्केटिंग सुद्धा केली जातं. तिथे एक ऑथेंटिक सेंटर अशी असेल की जिथून आम्ही खरेदी केल्यानंतर आम्हाला नक्की माहिती आहे की हे वाण ऑथेंटिक निघणार आहे. असं काही मग सेंटर्स आहेत का आपल्याकडे मग महाराष्ट्रात? मी त्याच्यासाठी मी तुम्हाला IIHR वगैरे सारख्या ज्या संस्था आहेत ICARच्या, ते हा. मी सुचवेन. जी ऑथेंटिक नर्सरीज असतात तिथूनच आपण. IIHR बँगलोरची, बँगलोर. IIHR बँगलोर. बँगलोर, बंगलोर. ओके. आणि महाराष्ट्रात असं काही आहे का? महाराष्ट्रात आपले कोकण कृषी विद्यापीठ आहेत, त्याच्या काही तिथे आपल्याला व्हरायटीज मिळू शकतात त्याचीही. आणि प्रायव्हेट काही नर्सरीज सुद्धा आहेत ज्या ऑथेंटिक झाडं देऊ शकतात. दॅट्स गुड. चालेल. थँक्यू. अं, मला वाटतं अजूनही काही प्रश्न असतील तर मॅडम तुम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट केला जाईल. तर आणि शेतकऱ्यांनी नक्की जरूर विचार करावा, कारण हे काम आपल्याला नॅशनल इम्पॉर्टन्सचं काम आहे. खरं सांगायचं तर म्हणजे मी रिटायर झाले होते, काही म्हणजे गरज नव्हती, परंतु हे नॅशनल इम्पॉर्टन्सचं काम असल्यामुळे मी इथे जॉईन केलेलं आहे. कारण हा आज खरंच प्रश्न इतका गंभीर आहे. जर आपण हे संरक्षण नाही केलं तर उद्या काय राहील आपल्याला सांगता येत नाही. त्याच्यामुळे एक्झॅक्टली. I'm trying to. थँक्यू मॅडम. मॅडम, माझे सहकारी आहेत मुकुल महाबळेश्वर, त्यांना मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचा औपचारिक आभार प्रदर्शन करावं. मुकुल सर. हां, थँक्यू आव्हाड सर. ऐकू येतंय? येस येस सर. Yes. ओके. महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी पुणे, वनस्पतीशास्त्र विभाग, RJ कॉलेज मुंबई आणि बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर कॉलेज वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा एका वेगळ्या पद्धतीचा आणि खूप इंटरेस्टिंग असा सब्जेक्ट सिलेक्ट करून आज त्यांनी आपल्या समोर सादर केला. त्याबद्दल या आयोजकांचे खरं तर खूप खूप अभिनंदन आणि आभार. त्यानंतर या आयोजकांच्या वतीने मी आज डॉक्टर सुजाता तेताली मॅडम, ज्यांनी PPV आणि FRA म्हणजे वनस्पती वाण संरक्षण आणि कृषक अधिकार अधिनियम याच्याविषयी जे काही त्यांचं ज्ञान आतापर्यंत त्यांनी मिळवलंय आणि त्यांनी म्हटलं तसं हा एक नॅशनल इम्पॉर्टन्सचा विषय आहे, ज्यात आपण आपला हरित वारसा या पिकांच्या आणि वनस्पतींच्या वाणांच्या पारंपरिक वाणांच्या स्वरूपात हा जतन करून ठेवू शकतो. याविषयी त्यांनी एक अभ्यासपूर्ण सत्र जे आपल्या पुढे सादर केलं त्याबद्दल डॉक्टर सुजाता तेताली मॅडम यांचेही खूप खूप आभार. आणि हा इतका इंटरेस्टिंग विषय समजून घेण्यासाठी सर्व श्रोते लोकही आपल्या मीटिंगमध्ये जॉईन झाले, त्यांचेही खूप खूप आभार. आणि महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनीचेही जे कोणी ही झूम मीटिंग आत्ता
हँडल करतायत. आव्हाड सर, वर्तक सर, त्यांचेही खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. हा कार्यक्रम आपल्याला वर सुद्धा बघता येईल. मिशन देवराई नावाची आपली जी संस्था आहे त्याचे युट्यूब चॅनल आहे. आपण वरती सुद्धा आपण हा कार्यक्रम त्याची जी लिंक आहे ती देतो. तर आणि आपला एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे. तर भविष्यामध्ये जे जे कार्यक्रम आपले होत राहणार आहेत त्याची लिंक आपण त्या ग्रुपमध्ये देत आहोत. तर सर्वांना विनंती आहे की डेफिनेटली तुम्ही तो चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन करा. सो सगळ्यांचं धन्यवाद. थँक्यू येस, सो मच थँक्यू. मॅडम. मला ही संधी दिल्याबद्दल, येस म्हणजे मॅम. मी पोचू शकले लोकांपर्यंत, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. Yes.